झालं पाहून पण शनिवारी आलो होतो, रविवारी राहिलो, सोमवारी वापस. याच्या वेळेस किती मस्त वाटते, किती आनंद राहते की चाललो मस्त. मामा दिसते, मामी दिसते, सर्वजण आपली फॅमिली दिसते. आणि ज्याच्या वेळेस किती अपसेट होऊन जाते माणूस की यार झालं, लवकर गेले दिवस. जितके दिवस होतो तितके दिवस किती मस्त वाटलं. ज्याच्या वेळेस पूर्ण म्हणजे अपसेट होऊन जाते. पण जाऊ द्या, लहानपणच मस्त होतं. हप्ता राव मस्त मामाकडं. आता चाललो घरी. जाऊ द्या. तर आता डायरेक्ट तळेगाववरून कोंढाळीवरून 14 मैल वाजले. मी 10 वाजता निघालो होतो. आता आर्वीच्या थोडं समोर आहे, आर्वीतच आहे, थोडंसं समोर आहे फक्त. तर आता तळेगाव. चलो. तळेगावला पोचलो. पेट्रोल टाकलं. पेट्रोल होतं पण म्हटलं असो टाकून द्यावं. काही वाटलं नाही. आर्वीवरून पटकन आलो तळेगावले. रोड चांगला बनला आता, नाहीतर आधी खूप उखरला होता, खूप खराब होता. गड्डे खूप वेळ लागायचा. आता तर चांगला बनला आहे. गेअर टाकायची गरज नाही पडत. एक वेळ पूर्ण गेअर टाकले का सनसन. तर आता तळेगावले आहे. आता डायरेक्ट कोंढाळी. चलो. बारियां में गड्डियां नू मैं लावां, स्पीड में 220 दी चला, पुलिस दे सामने मैं नहीं रुकदा, I'm a night rider, मार टायर दी मैं चीख कढदा, सारे लोकी तकदे वे की हो गया लगदा मैं. तो रोड होता ना, असा वरता चढायचा लागे. मस्त ते हळूहळू चाले, मस्त ट्रक बसेस वगैरे. मजा आली चालवाले गाडी. आता तो झाला खतम रोड. आता सरळच रोड आहे कोंढाळीपर्यंत. चलो फिर. होती तर थांबलो. हॉटेल होते एक, हॉटेल आशीर्वाद. तिथून पाण्याची बॉटल घेतली. किती ऊन आहे, किती गरम होत आहे, खूप गरम होत आहे. तर इथे थांबलो होतो मी. तर ह्या ट्रक दिसला मला. किती भयंकर ॲक्सिडेंट झाला त्याचा. पुरा अंदरच गेलो त्याचं ते कॅबिन पुरं पाहू. हे तर पुरं अंदरच आलं. ड्रायव्हर वाचला का मेला तर का माहीत. मेला तसं चपला गिपला इथंच आहे त्याचे. किती जोराने ठोकलं असं ठोकणीवाल्यानं. बाप्पा असं सरळमध्ये ठोकलं वाटते. पुरं अंदरच तर गेलं. इकडचा वाचला का नाही तर बा इकडून जास्त ठोकलं वाटते. हे पुरं अंदर गेलं. मला रागवते घरी गाडी गिडीनं त्यासाठी. पण त्याचे बरोबर आहे घरच्याचं, काऊन की आपण बरोबर चालवतो गाडी, पण कधी कधी लोक बरोबर नाही चालवत. तर त्यांचं पण बरोबर आहे एक प्रकारचं, गाडीनं वगैरे एवढं इतक्या दूर जाणं. पण मला आवडते गाडीने वगैरे फिरणं. ते बसनं धक्के मारत ते माझ्याकडून तर बिलकुल नाही होत. पण कधी कधी त्याचं ऐकायला लागते. त्याच्या पलीकडे गेलं तर मग आपलं चालत नाही काही. ट्रकमध्ये अशी वस्तू दिसली मी कधीच नाही पाहिली होती. ते ट्रकमध्ये मला वाटलंच नव्हतं ते असं म्हणून ट्रकमध्ये राहते म्हणून. कधी अपडेट केलं ट्रकमध्ये देणं कंपनीवाल्यानं तर माहीत नाही. दाखवतो. हे कंट्रोल पॅनल, बटन्स, स्टेरिंगवरती थेबी. मी फक्त
हे कारमध्ये वगैरे पाहिलाय, पण किती खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे. पुरं ते स्टेअरिंग जे आहे ते पुरं तेढं झालं, पुरं तेढं. पण हे कंपनीनं मजा खतरनाक दिलं काम, कारसारखं बटन्स. हळू चालवत जावे पोट्टे गाड्या गिड्या, आपलं सांगू शकतो पण लोकांचं काही सांगू शकत नाही आपण, की लोक कसे चालवन आणि आपल्याला कसे उडवन. तर बरोबर चालवत जा पोट्टे, हळू चालवत जा गाड्या. या चलो. आता कोंडाडी जास्त काही दूर नाही आहे, 40 किलोमीटर आहे. आता कुठं काही थांबू नये, डायरेक्ट कोंडाडी. चलो. पकडलं होतं, थांबलोच नव्हतो जेव्हापासून पाणी गिनी पेलो होतो त्या धाब्यावर. तर आता थांबलो, पकडलं होतं गाडीवर. तर म्हटलं एक ब्रेक घ्यावं. जवळच आहे कोंडाडी आता. मग रस्त्या साईडने हे दिसलं काव इथं, तर आता जाऊन पाहू काव इथं. कोण बनवलं तर कोण नाही. हे घर वेगळं का हवे तर रस्ता कुठे रे बा. वय काय एकच रूम आहे हे. इकडे काय शाळा गिळा होय का तर माहित नाही. बंद झाली असून शाळा गिळा. म्हणजे हायवेवर कोण बनवलं हे असं. शाळा तर नसनच. कुछ भी नाही आहे. झाड उगवलं इथं. हेही नाही आहे वरतं, तर खुलंच आहे मस्त खतरनाक. काय हे काय हे वॉशरूम असं नाही, किचन आहे हे. किचन आहे हे. का आहे ना का नाही, पण मस्त आहे शूटिंग साठी पिक्चरच्या. ते काहीतरी दिसू राहिलं पण माहित नाही ते का हवं तर का नाही. तर डब्यासारखं आहे आणि त्याच्यावर काही नाही, ते झाडं गिडं उगवले आहे. का होईन काय नाही, किल्ल्यासारखं आहे. थोडंसं काहीतरी वाटू राहिलं. जाऊन पो. हे गोट्याचं आहे लाइटर. हो भाई साहब, चालू आहे. पोट्टे सिगरेट प्यायला येत असं इकडं त्याचं वय आहे. माशा कायच्या उडत आहे या.
मोहाच्या माशा वेगळा डसन गिसन नाही त्याच्या बहीण दूरच राव. हे लायटर तर आपल्या काही कामाचे नाही आहे, फेकून देतो. या जे तिथं त्याला विचारू हे का आहे म्हणून, आणि हे पण विचारू का हवं इथं मागचं. चला काकाजी हे काव आहे जी? हे डांबर कंपनीचं होय. हे डांबर कंपनीचं आहे का? हो म्हणजे राहायचं हो. म्हणजे का होतं इथं? हे ठेकेदार लोक राहते की नाही, हा, हा, त्यांची हा. माणसं राहते, इंजिनियर हा, कलेक्टर हा. असे. हं. आणि ते हे आहे ते तिथे मशीन जोडली ते अंग आणि तिथे वर गाड्या जाते रेती गिट्टी टाकायला. तर आता हे बंद आहे का? हो झालं याचं काम. झालं गेले पूर्ण झालं आणि एका वर्षासाठी आधी घेतलं होतं आता. हो का? आणि हे का होय? हे 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 गाड्या झाली गिट्टी रेती. म्हणजे त्याच्या वरतच आहे का? हो त्याच्या वरतच आहे. हो. त्या अंग मशीन होत्या. तिकडं मशीन होत्या. हो हे आहे ते तिथे ना तिथं ड्राम जे आहे ना हा 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 ते ड्राम हा. तिथं हो का? तिथं काही खालतं मोठं लय अच्छा अच्छा. तुम्ही कुठं राहता? सावळी सावळी. हो का? सावळी खुर्द. हा हा हा. इथंच आहे. ते 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 तर इथं तुम्ही गाया गिया चारायला येता का? बैल गेलं बैल? हा ठेव आहे का? हा हा हा. तुम्ही तर हे गाया गिया चारायला येता का? बैल गेलं रोज येता? हो का? मस्त जागा आहे. इथून आता कोंडाडी किती किलोमीटर आहे? 13 किलोमीटर. 13 किलोमीटर कोंडाडी. इथून 12 किलोमीटर काढायला हो हो. आमच्या गावून पण. मी तळेगावून आलो ना. हां चला मग. हो त्याला बरोबर सांगितलं काका होय शाळा नाही होय ते किल्लाही नाही होय ते त्याचं वेगळंच होय. डांबर कंपनी हे ते म्हटलं माझ्या डोक्याच्या वरतच गेलं ते. हो म्हणत गेलो, हो हो म्हणत गेलो, पण काही समजलं नाही. चला मग आता जाऊ. तर कोंडाळीत पोचलो आपण. तर थोडं समोर आलो, हायवेवर थांबलो आहे थोडा वेळ. कोंडाळीत थांबलो होतो, थोडं केळं वगैरे घेतले तर ते खातो आणि ब्रेक पण होऊन जाते म्हटलं. आणि तसं पण मी बाहेरचं काही खात नाही. घेतलं तर फक्त फ्रूट्स, बाकी नाश्ता वगैरे काहीच नाही चालतच नाही मला बाहेरचं, खातच नाही, तब्येतच बघते म्हणून सोडून दिलं. फक्त फ्रूट्स खातो गेलं तर कुठं तर खातो ते. मग डायरेक्ट मग 14 मैलवरून काळमेश्वर, मग घरी. मस्त वाटते ना बाहेर असं. महिन्यातून असे टूर करावं पण मजा येते आहे की नाही. खेळ हपकुले. आता माझ्या बॅगमध्ये आणखी एक वस्तू दिसली. आम्ही आर्वीवरून घेतले होते मामाने मीनं श्रीखंडाचे 2 डब्बे घेतले होते. एक खतम झालं तर एक शिल्लक होतं फ्रीजमध्ये, तसंच होतं. मग मी ना घेऊन आलो. मग आजीच म्हणे की घेऊन जा म्हणे, खाईन म्हणे घरी. पण आता मला दिसलं बॅगमध्ये तर थोडं हपवतो मस्त. खाऊ काही पण चम्मच तर नाही आहे. कसं खाऊ? जुगाड करतो काहीतरी. केला जुगाड केला, याला चम्मच बनवलं असं. हा मस्त. झालं आपलं मस्त, पोट भरलं, भूक लागली होती. तर आता डायरेक्ट 14 मैल, तिथं थोडा एक ब्रेक घेऊ, मग कळमेश्वरला, मग डायरेक्ट घरी. चलो. ਕਾਲੀਆਂ ਬਾਰੀਆਂ ਵਿੱਚ ਗੱਡੀਆਂ ਨੂੰ मस्त चाललो होतो सनसन. म्हटलं आता कुठं थांबीन नाही, डायरेक्ट 14 मैलला थांबीन.
पण हे दिसलं, म्हटलं चल ना पाहू का होईत. चला पाहू का होईत. नदी होय का डॅम होय का तलाव होय काही समजायला नाही उरायलं. तिथे एक काका बसून आहे, त्याला विचारू. चल. काका ही नदी होय का हवायची? डॅम तलाव तलाव होय का? हो का? खूप खोल असन, खूप खोल असन पण काहीच नाही. म्हणते काही खोल वगैरे काही नाही म्हणते. तशी मला गरमी होऊ राहील. पोवाचं का? पण पोवासाठी तिथं जा लागेल मधात, काऊन की इथं तर खूप गंदगी आहे. खूप म्हणजे इथं पोहता नाही, तिथं जा लागेल मधात. तर राहू द्या, आता काही जात नाही. आता जातो घरी, थकलो आहे. चलो. तर मी आलो आहे 14 मैलला, पोचलो. आता इथून कळमेश्वर काही जास्त दूर नाही आहे आणि आपलं घर पण काही जास्त दूर नाही आहे. कधी कधी घरी जातो आणि कधी कधी नाही असं वाटू राहिलं. आता आंघोळ करू लागते पहिले, खूप गरमी होत आहे. तर चलो कळमेश्वर. पोचलो आपण कळमेश्वरला. 10 मिनटं पहिले पोचत होतो, पण त्या गेटमुळं आपल्याला वेळ झाला. एक पूर्ण पनवती गेट आहे तो, जेव्हा केव्हा गेलं का बंदच राहते. जाऊ द्या निघाले. घर आलंच आहे आपलं, 2-3 मिनटात आपलं घर. आंघोळ करा लागते पहिले, तर खूप गरमी झाली आणि झोपतो मस्त टराटून. गाडी किती किलोमीटर चालली आपण रिसेट केलं होतं काटा. किती किलोमीटर चालली? 262 किलोमीटर रिसेट केलं होतं काटा. 262 किलोमीटर चालली आपली गाडी. आर्वीहून निघालो होतो 10 वाजता. हो 10 वाजता निघालो होतो. आता वाजले 2. काय ना, जाऊ द्या. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टाटा.